एखाद्या व्यक्तीला जर फायनान्शियल ॲडवायझरी करायची असेल, पर्सनल फायनान्शियल ॲडवायझरी, तर त्याच्यामध्ये काय काय स्किल सेट्स असले पाहिजेत असं तुला वाटतं? सगळ्यात मोठा स्किल सेट असा की तुम्हाला नंबर्सशी फॅमिलियर असलं पाहिजे. ओके. दुसरं लोकांच्या बिहेवियर जे आहेत त्याच्याशी फॅमिलियर असलं पाहिजे. तो मॅनेज कसा करू शकतो आपण, त्यासाठी स्वतःवर पण तेवढाच म्हणजे कंट्रोल बरोबर. असला पाहिजे. कारण जो प्रोडक्ट आम्ही डील करतोय किंवा इथे आल्यानंतर तुम्हाला डील करायचा तो मार्केट आहे. सो इट इज म्हणजे मार्केटचं काय म्हणून समानार्थी शब्द म्हणजे व्होलॅटिलिटी आहे, की जो वरती खाली होत असतो. सो त्याच्यासोबत क्लायंट पण वरती खाली होतात. सो मी स्टेबल असणं खूप गरजेचं आहे किंवा या फील्डमध्ये येतात. सो रादर दॅन काय म्हणू शकतो अकॅडमिक कंडिशन्सपेक्षा तुम्ही इथे येऊन सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला माणसं मॅनेज करता आली पाहिजे. पैसे तर बाजूची गोष्ट आहे, पैसे तर होतात मॅनेज. ॲक्च्युली क्लायंटचं बिहेवियर मॅनेज करायला लागतं, असं आहे.